शीतल, शीतल, जिलेबी. बापू जिलेबी. शेखर जिलेबी. आज ग्रामसभा याच काय? हो हा? येतो येतो. काका अहो शितले, 2 दिवस झालं फोन का नाही केला? 2 दिवस झालं फोन नाही केला कारण बोला. शितले, आताच मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या मिशनवर जाऊन आलोय आणि आम्ही मिशन जिंकलं. शितले, शितले, मी माझ्या हाताने तिरंगा फडकलाय पोस्टवर. एवढं मला भारी कधीच वाटलं नव्हतं. जेव्हा झेंडा फडकवला ना, असं वाटलं होतं मला बघायला तू पाहिजे होतीस समोर. भाऊजी, जरी मी तिथे नसले तरी मला माहिती तुम्हाला कसं वाटलं असेल ते. आजवर तुमच्या डोळ्याचे स्वप्न बघितलंय मी, ते पूर्ण झालं असेल. भाऊजी, पण कसलं मिशन होतं? अगं, इकडे एका गावात आहे ना, आमच्या पहिल्या मिलिटरीच्या जवानाला उग्रवाद्यांनी पकडून ठेवलं होतं. आमच्या युनिट मधल्या 2 टीम्स गेल्या होत्या त्याला रेस्क्यू करायला. आम्ही त्यांना रेस्क्यू केलं आणि उग्रवाद्यांकडून पोस्ट बी परत मिळवली. खरंच? होय. भाऊजी, अभिनंदन भाऊजी. पण मला एक सांगा, मला आधी का नाही सांगितलं? अगं, तुला सांगितलं असतं तर परत तू काळजी करत बसली असतीस. पण शितले, मी ठरवलं होतं मिशन पूर्ण केल्यावर ना सगळ्यात आधी तुला फोन करणार आणि तुलाच फोन केलाय. हो, माझी इथं काय अवस्था झाली ती माहितीये का? पण एक सांगू का, मला माझ्या कुकूवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यापेक्षा जास्त तुमच्या. मला पक्क माहित होतं तुम्हाला काय बी होणार नाही म्हणून. भाऊजी, आता तर नुसती सुरुवात आहे. तुम्ही अशीच कामगिरी करत राहा. वय शितले, फक्त माझ्या पाठीशी कायम अशीच राहा. भाऊजी, तुमची साथ मी कधी बी नाही सोडणार. खर तर आजच्या या ग्रामसभेमध्ये सगळ्यांनी आपापले मुद्दे मांडून झालेत, पण तरी सुद्धा एक लई महत्वाचा आणि इम्पॉर्टंट मुद्दा राहिला असं मला वाटतं. खर तर आपल्या गावाला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. अगदी स्वातंत्र्य संग्रामात सुद्धा आपलं गाव अग्रेसर होतं. अनेक महापुरुष आपल्या गावात होऊन गेले, त्यांनी आपल्या गावाचं नाव देशभरात नेलं आणि गावचा विकास घडवून आणला. त्यात आमच्या अण्णा असतील, हनुमंत फौजे असतील, किंवा आपल्या जवळचा सर्वांचा लाडका शहीद विक्रम राऊत असेल. खरं तर त्यानं जे केलं ते आपण कधीच करू शकत नाही ना त्याची भरपाई करू शकतो. आपण कायम त्याच्या ऋणात राहू कायम. आता बाहेरने येणाऱ्या प्रत्येकाला अभिमानानं आपण त्याचं नाव सांगू शकू, शहीद विक्रम फौजी. तर इथं आपल्या गावच्या फाट्यावर शहीद विक्रम फौजीच्या नावानं एक कमान उभारावी असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्ही मला पाठिंबा द्याल हे माहिती होतं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्याल हे बघून खरंच बरं वाटलं. तर मला असं वाटतं की आपण तातडीनं कमान उभारण्याचं काम हाती घेतलं पाहिजे. मानलं हा भैया, मानलं. एक नंबर आयडिया आहे. मी काय म्हणतोय, आपण या कामाला लवकरात लवकर सुरुवात करूया. काय राहुल्या? हा, आयडिया तशी चांगली आहे, पण मी काय म्हणतो, अजिंक्यला आपण विचार का? अहो, आता अजिंक्य तिकडे गेलाय ना, लांब बॉर्डरवर. गावात कोणी भैया, भैया करतील.
हा, गावात येणाऱ्या प्रत्येकाला विक्रम बद्दल कळलं पाहिजे. आता ही काही गोष्ट छोटी का? आणि आपल्या विक्रमचं बलिदान पण व्यर्थ जाणार नाही. ए तिनं कमान बांधावी म्हणून बलिदान नाही दिलं. राहुल शेठ, त्याला तसं नव्हतं म्हणायचं. उगाच चुकीचा अर्थ घेऊ नका तुम्ही. नाना, तुम्हाला काय वाटतंय? विक्रमचं बलिदान आठवण आपण जपली पाहिजे हे 100% खरं आहे. पण म्हणूनच आम्ही म्हणतो तशी कमान उभा राहायला घेऊ. मला वाटते कमान झाली पाहिजे, पण त्याच्या कामाला सुरुवात कधी करायची, त्याचं डिझाईन कसं असेल, त्याचं बजेट. मामा, आम्ही हाय ना, कुणी कसलाही लोड घेऊ नका. हा? काय ग शीतल, काय झालं? मला तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची. काय? काल रात्री अजिंक्य त्यांच्या पहिल्या मिशन वर गेलते. तिथं त्यांच्या युनिटनी एका जवानाला सोडवलं आणि उग्रवाद्यांनी घेतलेली पोस्ट परत मिळवली. अजिंक्यांनी स्वतः परत घेतलेल्या पोस्टवर झेंडा फडकवलाय. वा, ऑसम न्यूज आहे. ऑसम. वा फौजी वा. शीतल, आजा बरा आहे ना? वय एकदम सुखरूप आहेत. अख्ख्या मिशन मध्ये कुणाला साधं खर्चटलं बी नाही. बघितलं का? आपला आजाद तिथं जाऊन अजून पोचला पण नाही, तर बॉर्डर गाजवा लागलाय. स्वातंत्र्य दिनाला याच्यापेक्षा भारी न्यूज असू शकत नाही. असू शकत नाही. आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी आजाचं कौतुक केलं पाहिजे. भैया, तुम्ही बोला. अरे वा 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 वा. अरे फोन लाव फौजींना, अभिनंदन केलं पाहिजे. अरे स्वातंत्र्य दिनी बॉर्डरवर झेंडा फडकवायचं भाग्य फार कमी जणांना लाभतं. नशीबवान आहेत फौजी आपले. खर तर विक्रम आणि आपल्या अजिंक्य फार जवळचे मित्र. आपण विक्रमच्या नावानं गावात कमान बांधतोय हे ऐकून त्यांना पण आनंद होईल, नाही का? तर नक्की होणार. वाटलंच तर आपण सगळे मिळून कमानीचं काम करू आणि साहेबांना बोलू, अजिंक्यांना पण बोलू उद्घाटनाला. असं कसं सुचतं तुम्हाला? अरे ते काय नाही ते. मी एक गोष्ट बोलू का? बोल की. अजिंक्य जायच्या अगोदर मी आणि अजिंक्य विचार करत होतो की इक्या गेला म्हणून त्याच्या आठवणीत आपल्याला काय असं करता येईल का? मग आम्हाला असं वाटत होतं की अशी लई जण आहेत ज्यांना आर्मीत भरती व्हायचं, पण परिस्थितीमुळे ते काय करू शकत नाहीत. मामा, अहो आता तुम्हीच बघा, तुमच्यामुळे अजिंक्यांना रनिंगचे शूज मिळाले, पण अशी कितीतरी जण आहेत ज्यांच्याकडे शूज नाहीत, अभ्यास करायला पुस्तकं बी नाहीत, म्हणून त्यांना परीक्षा क्लिअर करता येत नाही. तर आपण अशा पोरांची मदत करायची का? वा वा वा, ही आयडिया पण बेस्ट आहे की. पण आठवण राहावी म्हणून कमान कशी? वाटलं तर आपण एकदम जबराट कमान बांधू. कमान बांधायला ना नाही, त्याच्यामुळे बी सगळ्यांना प्रेरणाच मिळणार आहे. पण गरजू पोरांची मदत केली तर असे कितीतरी विक्रम भारत मातेच्या रक्षणासाठी उभं राहत्यात. मला आणि अजिंक्यांना असं वाटतंय. आता तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय
त्याच्यावर आपण निर्णय घेऊ. नाही ऑसम आहे ही आयडिया, एकदम ऑसम आहे. काय मम्मी, जो प्रस्ताव बी चांगलाच आहे. काय गुरुजी? जर पोरांसाठी अभ्यासिकात उभी करायची असेल तर मी जातीने लक्ष घालीन त्यात. एक्सक्यूज मी मिसेस पौची. म्हणजे असं म्हणलेलं चालेल ना तुम्हाला? अभिनंदन म्हणलं. कशासाठी? आता तुम्ही कशासाठी विचारलं म्हणलं, कशासाठी म्हणून सांगणार. तुमच्या नवऱ्यानं बॉर्डरवर पराक्रम गाजवला, तुम्ही तुमच्या डोक्यात एवढ्या भारी आयडिया बाहेर काढल्या म्हणून. आणि फौजींना फोन केल्यानंतर आमच्याकडनं पण अभिनंदन सांगा. नाही आम्ही फोन केला असता पण आमचं उचलणार नाहीत ना म्हणून. बर, मीटिंग मध्ये भारी डोकं चालवलं बरं का तुम्ही. नाईस आयडिया, म्हणजे बेस्टच. पण फौजी आता इथं नाहीत, मग काय कसं काय हे सगळं मॅनेज करणार? बरं, काय मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही आहे 24/7. मला नाही वाटत मला तुझ्यासारख्याच्या मदतीची काय गरज पडत. माझ्यासारख्याच्या मदतीची गरज नाही. आज नसेल हो, पण उद्या लागल ना. आणि हा, तुम्ही म्हणताय तसंच करू बरं का आपण. कमान काय नंतर पण बांधता येईल हो. गावात एकच जण शहीद होणार आहे असं थोडीच आहे. त्यावेळी बघू. मी बी आत्ता नाही, पण त्यावेळी तुम्हाला आमच्या मदतीची गरज असेल. काही लागलं तर आवर्जून सांगा. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आम्ही 24/7 अवेलेबल आहे बरं का. येऊ का मिसेस फौजी? सगळे अजिंक्य शिंदे. जी श्रीमान. तू या युनिट मध्ये आहेस याचा सगळ्यांना अभिमान आहे. यू आर स्किल्ड, यू आर फास्ट अँड व्हेरी क्लेवर. थँक्यू सर. सो लेट्स सेलिब्रेट. आज भावा पार्टी पाहिजे. आता कसं मुद्द्याचा वाला जाव्या. अरे पण पार्टी कसली? अरे मग अरे पण फोन बिन काय नाही भेट्या. आपल्या युनिट मधल्या मिशनला गेलो कोण? अजिंक्य. पोस्ट काबीज करून झेंडा फडकावला कोणी? अजिंक्यने. मग पार्टी कुणाची? अजिंक्यची. बर बर देतो देतो. देतो बितो काय नाही, कधी न कुठं ते सांग. येत्या आठवड्यात देतो की. ठरलं तर मग येणाऱ्या आठवड्यात पार्टी मिळणार. अरे हो हो हो. आधी जिलेबी आणली ते तरी खाऊया. या या. एक मिनिट. जलेबी मी सरणार. खा, सुट्टी देऊ नको. हा दर. हा इधर.
अण्णा पाहिजे तेवढी इधर. पाहिजे तेवढी. अरे मग आपल्या भावानं केवढं असम काम केलं माहितीये का? झेंडाच फडकवलाय. असलं ऐकलं की लय भारी वाटतंय राव. कधी एकदा आर्मीत भरती होतोय असं झालंय. जावा जावा तुम्ही सगळीच जण भरती व्हा आणि आज्यासारखं आपल्या देशात गावाचं नाव मोठं करा. आता आपण काय करूया, प्रॅक्टिस जरा जोमानं करूया. काय मी काय म्हणतो, रनिंग वाढवू आता. असम असमच करूया. मला आता फुल कॉन्फिडन्स आलाय. तुम्ही सगळी जण आर्मीत भरती होत असताय का नाही बघा. इधर खावा सगळं चपवा आपलंच आहे. हा सरिता बोल की. राहुल, हॅपी इंडिपेंडन्स डे. सरिता हॅपी इंडिपेंडन्स डे. अग सरिता, तुला गुड न्यूज द्यायची होती. काय रे, कसली गुड न्यूज? अगं आमचा अजय का नाही, त्यानं आज सकाळी अगं मिशन कम्प्लीट केलं. उग्रवाद्याकडनं पोस्ट मिळवून तिथं तिरंगाच फडकवलाय. आई शपथ, खरंच? होय. कसली भारी न्यूज दिली आहेस. बघ, मी म्हंटल होतं ना, आता सगळं चांगलंच घडणार आहे. होय, तू म्हणल्यापासून तसंच होतंय सगळं. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. मी म्हणायचे काय तेव्हा, आपल्याला वाटलं की होतच. नाही नाही, तसं नाही. मला आधी बी म्हणली होती ती लोक, पण तू म्हणलीस आणि सगळं तसंच घडायला लागलं. आता बघ, सगळं तुझ्या मनासारखंच होईल. तसंच व्हायला पाहिजे माझ्या मनासारखं. शितले, तू घरी सांगितलं का ग? घरात अख्ख्या गावाला माहित झालंय. आजच्या ग्रामसभेतच जाऊन सांगितलं मी. सगळे अभिनंदन करत होते तुमचं. अहो, सगळी लई खुश आहेत. रावल्या तर सगळीकडे जिलबी वाटत फिरतोय. आणि पोरानं सांगितलं का? मग काय तर, ते तुम्हाला फोन करणार आहेत म्हणले. अहो सांगते काय, अख्खं गाव खुश आहे. पण काय? पण मी खुश नाही. मी लई चिडले बघा तुमच्या. अगं काय झालं? काय झालं? थांबा की, मी बी 2 दिवस फोन बंद ठेवती. ते बी काहीच न सांगता. मग कळलं तुम्हाला काय झालं ते. शितले, सॉरी. आता तुला माहिती ना तू किती काळजी करत बसतीस ते. मग काय फोन बंद ठेवायचा वय? त्याने काय काळजी कमी होती? अगं तसं नाही काय. असं नाही मग कसं? अगं तुला जर मी काय सांगत नसलो ना, तरी आजकाल कुणाला तरी सांगतो मी सगळं, माहिती का? माहितीये कुणाला ती. होय, कोण आहे सांग बरं? तुमची माशुका. अजून कोण? मग तुमची वर्दी. त्याच्याशिवाय बी कोणतरी आहे माझ्या आयुष्यात. असेल अशीच कोण तर. चंपक. कोण? चंपक? शितले, तुला माहितीये का कोण आहे? कोण आहे? ते नाही मी सांगणार. असं आसामच्या जंगलात गेंडीन भेटली असेल. गेंडीन? कारण वाघीण तर हित आहे ना. अच्छा. चला आता धाव खाऊ नका. सांगा की कोण आहे ती. काय कोण आहे? तूच ओळख. अहो सांगा की. तूच बघ विचार करून आणि सांग मला. अहो असं काय करताय? एक तर फोन करत नाही आणि केला की असं कोड्यात बोलताय. अहो कशाला डोक्याला ताण देताय एवढा?
तू बस विचार करत, मी ठेवतो फोन. हा आओ हॅलो.